माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला, तो मी ट्विट केला. आम्ही मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय. आणि एक भावना असते, तुमची अपेक्षा असतील तर मी जी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन. गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या नेत्या, पदाधिकारी, कार्यकर्ते, ही संघटना आहे, ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 26 वर्ष कार्यरत आहे. 26 वर्षात प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे. दिस इज टीम वर्क. कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे, मोठं टीमवर्क आहे. आज मला आवर्जून कैलासवासी आर पाटलांची आठवण येते. अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले, या पक्षात आज ते आहेत नाहीयेत, मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत. प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे, या मताची मी आहे. मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्समध्ये होत राहतात. त्यामुळे मी केलं तर 14-15 दिवस नाहीये. तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग 11 दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते. परत आले 2 दिवस मतदारसंघात झालेल्या आपला जो पाऊस आला, पूरासारखी परिस्थिती झाली, त्याची सगळ्याची पाहणी करण्यात 2 दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप. ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचंय, कारण का ते 1 जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही. त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला. मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले. हा कार्यक्रम करून मी 5:15 वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून, कारण का आज 7 वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलं आहे 7 वाजता. कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे. आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या जी ग्रुप 7 जे 7 ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज 7 वाजता बोलवलंय. त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच 1:15 वाजता निघणारे कार्यक्रमातून. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 15-16 दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला, ना घरात कुणाला, ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेल्या 15 दिवसात खरंच वेळ नाही मिळाला. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोकशाहीत लोक मांडत असतात. दादाची आठवण रोजच येते, सगळ्याच भावांची. मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते. दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई? माझ्या सगळ्यांचीच बोलणं होत असतं, कारण का नाही सगळ्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या, दिवाळीच्या, वाढदिवसाच्या, वर्धापन दिनाच्या, इंडिपेंडन्स डेच्या, रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना दिल्या. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.